हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे फार्मा इन मराठी. तर आज आपण क्वेश्चन पाहणार आहोत फार्मास्युटिक्सचे. सर्वात पहिलं मी सेमी सॉलिड डोसेज फॉर्मचा क्वेश्चन तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला पेनिट्रेशन ऑफ डर्मल टिश्यूज म्हणजे आपल्या स्किनचं पेनिट्रेशन, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात. जास्तीत जास्त 5 आणि 10 मार्काचे असतात. मग आपल्याला तो किती मोठा फ्रेम करायचा आहे ते देखील पाहूया आणि काय काय इन्क्लूड करायचं आहे ते देखील बघूया. चला तर मग. तर हा आहे टॉपिक, मेकॅनिझम अँड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डर्मल पेनिट्रेशन ऑफ ड्रग. म्हणजे जे काही ड्रग आपण अप्लाय करतो आपल्या स्किनवरती, एक्सटर्नलची गोष्ट चालू आहे आपली. एक्सटर्नली जेव्हा पण आपण अप्लाय करतो कुठलाही ड्रग, तर त्याचं इफेक्ट काय होतं, त्याचे फॅक्टर्स काय असतात. ठीक आहे. मग सेमी सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ डर्मॅटोलॉजिकल ड्रग थेरपी आर इंटेंडेड to produce desired therapeutic action at a specific site in a epidermal tissues. आता HAP आपण पाहिलं होतं की 3 टाइप्स ऑफ टिश्यूज असतात. कुठले कुठले? एपिडर्मल, मग आहेत कनेक्टिव्ह टिश्यूज, मग आहे नर्वस टिश्यू आणि मग आहे आपला कार्डियक टिश्यू, राईट. हे 4 कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, 4 टिश्यूज असतात. त्यामधला जो फर्स्ट आहे इपिथिलियल, त्यासारखाच हा इपिडर्मल टिश्यू आहे, म्हणजे इपिथिलियल टिश्यूजनीच बनलेला आहे. आता इथं ते डर्मल म्हणजे आपली स्किन रिसेंबल करतो, आपण त्याला एपिडर्मल असं बोलू. अ ड्रग ॲबिलिटी टू पेनिट्रेट द स्किन, एपिडर्मिस, डर्मिस अँड स्किन subcutaneous fat layer depending upon the property of a drug, the carrier base and skin condition. आता इथे तुम्हाला हा एक डायग्राम दिसेल स्किनचा, ज्यामध्ये त्यांनी डिस्टिंग्विश केलं आहे की एपिडर्मिस कुठे आहे, डर्मिस कुठे आहे आणि क्युटेनियस लेअर कुठे आहे. आता क्युटेनियस लेअर ही आपली पूर्ण फॅट्सनी फिल झालेली आहे, फॅट डिपॉझिट आहे. त्यामुळे आपली जी स्किन असते ती आपल्याला मऊ दिसते. ती मऊ का असते? कारण की आपल्या स्किनच्या सगळ्यात शेवटच्या लेअरमध्ये फॅटी टिश्यूज प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग यांनी काय सांगितलं की ड्रगची ॲबिलिटी की ते किती पेनिट्रेट करणार. पेनिट्रेट म्हणजे काय? तर ॲब्झॉर्ब करणार. कुठल्याही ड्रगला किंवा सोल्युशनला ते किती ॲब्झॉर्ब करणार ते त्या ड्रगच्या ॲबिलिटीवरती डिपेंड असतं की आपण कुठल्या टाईपचा ड्रग वापरतो आहे. जर आपल्याला फक्त एपिडर्मिस म्हणजे वरच्या लेअरमध्ये जर ग्लोनेस हवा असेल किंवा काहीही चेंज हवा असेल, तर आपण त्याच टाईपचं ड्रग वापरणार. जर आपल्याला क्युटिनियस लेअर म्हणजे फॅट लेअरपाशीचं कुठलं चेंजेस हवे असतील, तर आपण त्या टाईपचा ड्रग वापरणार आहोत. म्हणजे इथं सांगितलेलं आहे की ज्या एरियामध्ये तुम्हाला चेंज हवा आहे किंवा इफेक्ट हवा आहे, त्या लेअरचा तुम्ही ड्रग वापरू शकता. मग आहे द स्किन इज मेड अप ऑफ सेव्हरल लेयर्स इन्क्लुडिंग स्ट्रॅटम कॉर्नियम, वायबल एपिडर्मिस अँड डर्मिस, and it contains appendages that includes sweat glands, sebaceous gland and hair follicle. आता हा पूर्ण HAPचा टॉपिक आहे. मी स्किनचा ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी डिटेलमध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम काय असतं, स्ट्रॅटम जर्मॅलिसियम काय असतं, स्ट्रॅटम स्पायनोसम काय असतं, ह्या 3-4 ज्या लेयर्स असतात ना, त्या आपल्या एपिडर्मिसवरती प्रेझेंट असतात. मग ही जी स्ट्रॅटम कॉर्नियम आहे ती सगळ्यात वरची म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारी लेयर आहे. मी डीपली त्या लेक्चरमध्ये अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही एकदा नक्की त्या व्हिडिओला व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपरली समजेल. हे होतं स्ट्रॅटम कॉर्नियम. मग त्यांनी काय सांगितलं आहे की स्ट्रॅटम कॉर्नियममध्ये किती वेगळ्या वेगळ्या फंक्शन्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये स्वेट ग्लँड आहे,
सिबॅशियस ग्लँड म्हणजे काय, तर ते ऑइल सिक्रीट करतं. आता कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं की आपले स्किनवरती ऑइलीनेस आला आहे. ते ऑइलीनेस कशामुळे येतो, तर ह्या सिबॅशियस ग्लँडमुळे येतो. आपली बॉडी स्वतःहून पण ऑइल सिक्रीट करत असते. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं हेअर फॉलिकल म्हणजे काय, जे आपले हेअरचे रूट्स असतात ना ते. मग द स्ट्रॅटम कॉर्नियम इज द आउटर मोस्ट डिस्क्वमॅटिंग हॉर्नी. आता हे हॉमी झाले, ॲक्च्युली ते हॉर्नी पाहिजे. हॉर्नी लेअर ऑफ स्किन compressing about 15 to 20 rows of flat partially desiccated dead keratinized epidermal cell. आता त्यांनी काय सांगितलं की आपल्याला कळलं स्ट्रॅटम कॉर्नियम हे आपलं सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे, म्हणजे ते स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग ते स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर आपल्याला ती लेअर स्ट्रॉंग नको का, कारण की एअरला काय म्हणतात त्याला, एअरपासून प्रोटेक्शन हवी आहे आपल्या स्किनला, वापस बॅक्टेरियापासून, मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून. मग आपली जी स्ट्रॅटम कॉर्नियम असते ती एकदम हॉर्नी लेअर असते. हॉर्नी म्हणजे काय, हार्ड सेल्सनी बनलेली असते. आणि जे आपलं केरॅटिन आहे, केरॅटिनाइज प्रोटीन आहे, ते जास्ती करून प्रेझेंट असतं आपल्या स्ट्रॅटम कॉर्नियममध्ये. आणि स्ट्रॅटम कॉर्नियमचे जेवढे पण सेल्स असतात ते सगळे डेड सेल्स असतात. ओके. सो आपली जी स्किन असते ती शेड करते, म्हणजे आपले जे स्किनचे सेल्स असतात ते डिस्ट्रॉय होत असतात किंवा गळून पडत असतात हळूहळू, एकसाथ नाही, बट पिरियड ऑफ टाईमने ते सगळे शेड होऊन जातात. त्यानंतर मग आहे आपलं, त्यांनी स्पेसिफिकली सांगितले की 15 ते 20 रो आहेत फ्लॅट एपिथिलियल केरॅटिनाइज्ड टिश्यूचे. कळलं. मग आहे बोथ टॉपिकल अँड ट्रान्सडर्मल ड्रग प्रोडक्ट्स आर इंटेंडेड फॉर एक्सटर्नल यूज. आता त्यांनी काय सांगितलं की टॉपिकल म्हणजे काय, तर आपल्या स्किनच्या वरती. आणि ट्रान्सडर्मल म्हणजे काय, पेनिट्रेट होणार आहे ते आपल्या स्किनमध्ये. दोन्ही पण आपण यूज करतो एक्सटर्नल यूजसाठी. ठीक आहे. आपली जरी ती स्किनच्या आतमध्ये जाणार असली तरी आपण त्याला काय म्हणतो, एक्सटर्नल यूज. हावेवर टॉपिकल लेअर डर्मॅटोलॉजिकली प्रोडक्ट आर इंटेंडेड फॉर लोकलायझेशन ॲक्शन अँड वन ऑर मोर लेअर ऑफ स्किन. फॉर एक्झाम्पल तुम्ही आपण विक्स लावतो, राईट. सो विक्स काय, आपलं सेमी सॉलिड फ्लुइड आहे जे आपण एक्सटर्नली अप्लाय करतो, राईट. आपण इंटरनली विक्सला अप्लाय करत नाही. सो जे आपलं विक्स असतं ते फक्त स्किनवरतीच राहतं का, नाही, ते आपल्या स्किनच्या आतमध्ये पण जातं. आणि ते त्याच सोल्युशनला किंवा त्या सेमी सॉलिड डोसेज फॉर्मला आपण ट्रान्सडर्मल ड्रग पण म्हणू शकतो, कारण की ते पेनिट्रेट होतं. आणि जी आपली हीटची सेन्सेशन असते ना, आपण रब करतो विक्स लावल्यावर, बरोबर. मग ती जी हीटची सेन्सेशन असते ती पेनिट्रेट होते, आणि जिथं आपल्याला दुखत असतं तिथं थोडंसं शेक दिल्यासारखं होतं आपल्याला, बरोबर. मग आहे ऑल्दो सम मेडिकेशन्स फ्रॉम these topical products unintentionally reach systemic circulation, it is usually in subtherapeutic concentration and does not produce effect of any major concern possible in special situations such as a pregnant or nursing patient. आता त्यांनी काय सांगितलं की ट्रान्सडर्मली तर काही काही सोल्युशन्स पेनिट्रेट होतात, म्हणजे आपल्या स्किनच्या आतमध्ये जातं. मग काही वेळा काय होतं की ते स्किनच्या पण अजून आतमध्ये जातं, म्हणजे जी आपली सिस्टमिक सर्क्युलेशन असते त्यांना डिस्टर्ब करतं. मग हे अनइंटेन्शनली होतं, त्याचं इंटेन्शन नसतं, पण काही प्रोडक्ट्स जास्तच पेनिट्रेट होऊन जातात. आणि हे जास्त सिव्हिअर नाही त्रास देत आपल्याला, जरी ते पेनिट्रेट जास्त आतमध्ये गेलं तरी. बट जर ती वुमन प्रेग्नेंट असेल किंवा कुठल्याही पेशंटला हा स्किनचं ऑलरेडी कुठला तरी प्रॉब्लेम असेल किंवा तो ऑलरेडी एका डिसऑर्डरमध्ये आहे, तशा टाईपच्या पेशंटला मेजर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग वेर अ ड्रग system applied topically, the drug diffuse out of its vehicle on the surface tissue of the skin. आता त्यांनी काय सांगितलंय की
जे आपलं ड्रग असतं ते आपण टॉपिकली अप्लाय करतो सरफेसवरती, ठीक आहे. त्यानंतर जे काही व्हेकल असतं, फॉर एक्झाम्पल जर आपण विक्स घेतलं तर विक्समध्ये व्हेकल काय आहे तर आपला वॅसलीन, राईट. वॅसलीनमध्ये ते अजून काही ड्रग्स अप्लाय करतात किंवा मिक्स करतात, जेणेकरून तुमचा जो विक्सचा ओरिजिनल फॉर्म असतो तो तयार होतो. विक्समध्ये वॅसनील ॲडेड असतं, जे आपलं व्हेकल म्हणून वर्क करतं आणि जे काही ड्रग असतं ते आतमध्ये पेनिट्रेट होतं. सो आपल्याला ते विक्स किंवा कुठलेही दुसरं प्रोडक्ट लावल्यानंतर आपल्याला ना चिपचिपासारखं वाटतं. मग ते का वाटतं? कारण की ते वॅसलीन प्रेझेंट असतं, जे पेनिट्रेट होत नाही कम्प्लिटली. There are three potential portals of entry: through the follicular region, through the sweat duct, or through the unbroken stratum corneum between their appendages. आता त्यांनी काय सांगितलं आहे की पेनिट्रेट होतं कळलं, ठीक आहे, ॲब्झॉर्ब होतं स्किनच्या आतमध्ये एवढं कळलं. पण ॲब्झॉर्ब होण्याचे 3 रिजन्स आहेत किंवा 3 जागा आहेत. कुठल्या? तर फॉलिक्युलर रिजन म्हणजे जे आपलं हेअर रूट्स असतात ते कुठं जाऊन सिच्युएट होतात, त्यामध्ये असा खड्डासारखा असतो आणि त्यामध्ये आपलं जे हेअर रूट असतं ते फिट झालेलं असतं, बरोबर. मग त्या ठिकाणी एकतर पेनिट्रेट होऊ शकतं. मग वापस कुठलं? तर आपले स्वेट डक्ट्स. आपल्या स्किनला जर आपण एकदम अशा बारीक काही नाही जर बघितलं तर आपल्या स्किनवरती आपल्याला होल्स दिसतील. मग ते होल्स कशाचे आहेत? सगळ्यात पहिलं तर ते हेअर्सचे आहेत, नाहीतर मग ते आहेत स्वेट ग्लँड्स, नाहीतर मग ते आहेत सेबॅशियस ग्लँड. या 3 गोष्टींचे ते होल्स असू शकतात. सो त्यामधलं एक आहे आपलं स्वेट ग्लँड, ज्यामध्ये आपलं ड्रग पेनिट्रेट होऊ शकतं. ऑर थ्रू अनब्रोकन स्ट्रॅटम कॉर्नियम किंवा अनब्रोकन म्हणजे काय? जे आपलं स्ट्रॅटम कॉर्नियम असतं जे तुटलेलं नाही आहे, ठीक आहे, डेड आहे. स्ट्रॅटम कॉर्नियम हे पूर्ण डेड सेल्सपासून बनलेलं आहे. त्यांच्या थ्रू पण ते पेनिट्रेट होऊ शकतं. मग ॲब्झॉर्प्शन बाय ट्रान्सडर्मल रूट penetration is fairly rapid, although slower than intestinal tract absorption, and is mostly always accompanied by some degree of polysebaceous penetration as well. आता इथे काय सांगितलं आहे की ॲब्झॉर्प्शन हे ट्रान्सडर्मली होतं आहे, पण ॲज कम्पेअर टू आपल्या इंटेस्टाईनचं ॲब्झॉर्प्शन, आपल्या स्किनचं ॲब्झॉर्प्शन खूप स्लोली होतं. म्हणजे त्यांनी कम्पेअर केलं आहे की आपलं ॲब्झॉर्प्शन्स जे होतं स्किनचं आणि पोटाचं त्यांच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी काय बोललं की सम डिग्री ऑफ पॉलिसिबेशियस पेनिट्रेशन ॲज वेल. म्हणजे जे आपलं पॉलिसिबेशियस पेनिट्रेशन असतं ते पण थोडंसं स्लो होतं ॲज कम्पेअर टू आपल्या इंटेस्टाईनचं ॲब्झॉर्प्शन. जनरल डिग्री ॲब्झॉर्प्शन इन टू द स्किन अकर्स बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आता जे आपलं ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग आहे स्किनमध्ये ते कशा थ्रू होतं? पॅसिव्ह डिफ्युजन थ्रू. ॲक्टिव्ह डिफ्युजन नाही होत. पॅसिव्ह म्हणजे काय? तर तुम्हाला तिथे ATP द्यावा लागतो. म्हणजे काय? आपल्याला रब करावं लागतं. डायरेक्टली ते पेनिट्रेट होत नाही. आणि जर ॲक्टिव्ह डिफ्युजन असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तिथं आपोआप ते ॲब्झॉर्ब होऊन जाणार. कितीतरी वेळा काय होतं, स्टार्टिंगला जेव्हा आपण लोशन किंवा सोल्युशन लावतो तेव्हा ते पेनिट्रेट होऊन जातं, बट थोड्या वेळानंतर ते पेनिट्रेट होण्याचं स्टॉप होतं. मग आपल्याला काय करावं लागतं? एक्सटर्नली रब करावं लागतं, जेणेकरून जे आपलं सोल्युशन आहे ते पेनिट्रेट होईल आणि आपल्याला प्रॉपर रिझल्ट देईल. त्यानंतर आहे इथे तुमचं इक्वेशन दिलेलं आहे. द रेट ऑफ ड्रग ट्रान्सपोर्ट अक्रॉस द स्ट्रॅटम कॉर्नियम फॉलोज फिक्ल लॉ ऑफ डिफ्युजन. आता हे फिक्स लॉ ऑफ डिफ्युजन काय आहे? तर त्यांनी जे आपलं पेनिट्रेशन होत असतं त्याचा लॉ सांगितलेला आहे की ते पेनिट्रेशन कसं होणार, किती मीडिया थ्रू होणार, त्याची थिकनेस काय असणार. प्रत्येक लेयर ऑफ स्ट्रॅटम कॉर्नियाची थिकनेस वेगळी असते आणि प्रत्येक पर्सन टू पर्सन ती व्हेरी करते. फॉर एक्झाम्पल काही काहींची स्किन थोडीशी जास्त हार्ड असेल, काही काहींची सॉफ्ट असेल, काही काहींची एकदम ऑइली असेल, काही काहींची एकदम ड्राय असेल. सो त्या
कंडिशन्समध्ये ते मेडिसिन्स तर सगळ्यांसाठी सेमच बनवतात बरोबर. मग ते प्रत्येक कंडिशनवरती, प्रत्येक स्किनच्या सिच्युएशनवरती ते कसं वर्क करणार त्यासाठी त्यांनी हा इक्वेशन बनवलेला आहे. dA/dt इज इक्वल्स टू d.ΔC.K/H. आता त्यांनी काय सांगितलं आहे, वेअर डी अँड डी टी इज इक्वल्स टू स्टेट फ्लक्स अक्रॉस स्ट्रॅटम कॉर्नियम. स्ट्रॅटम कॉर्नियमचं स्टेट फ्लक्स दिलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी डिफ्युजन कोइफिशियंट और डिफ्युसिटिव्ह ऑफ ड्रग मॉलिक्युल. डिफ्युजन कोइफिशियंट म्हणजे काय, किती अमाऊंट पेनिट्रेट झालं आहे तुमचं त्या स्किनमध्ये. त्यानंतर डेल्टा सी इज इक्वल्स टू ड्रग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अक्रॉस द स्ट्रॅटम कॉर्नियम. आता ते किती पेनिट्रेट झालं ते तर कळलं डिफ्युजन कोइफिशियंटनी, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती राहिलं तुमच्या स्किनवरती, स्ट्रॅटम कॉर्नियमच्या कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते डेल्टा सीनी रिसेंबल केलं जातं. त्यानंतर आहे के इज इक्वल्स टू प्रॅक्टिशनर कोइफिशियंट ऑफ ड्रग बिटवीन स्किन अँड फॉर्म्युलेशन मीडियम. त्यांनी मग के काय आहे तर पार्शियल कोइफिशियंट म्हणजे फॉर्म्युलेशनमध्ये किती त्यांनी पेनिट्रेशनचं व्हॉल्यूम सांगितले आणि ॲक्च्युअल ते पेनिट्रेट किती होतं आहे त्याचं कोइफिशियंट सांगितलं आहे त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर आहे एच थिकनेस ऑफ स्ट्रॅटम कॉर्नियम. त्यांनी थिकनेस सांगितले की स्ट्रॅटम कॉर्नियमची थिकनेस एवढी असेल तर एवढं पेनिट्रेट होणार, एवढं पेनिट्रेट नाही होणार, हे एलिमेंट्स लवकर पेनिट्रेट होतील, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, dA/dt इज इक्वल्स टू d/ΔC/H/K. ओके. मग आहे इन particularly the transient diffusion that occurs shortly after a application of a substance to the surface of the skin is shown to the potential far greater through the appendages that through the matrix of stratum corneum. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे आपलं डिफ्युजन असतं ते शॉर्टली आपल्याला लगेच ॲप्लिकेशन दाखवतं सबस्टन्सवरती किंवा स्किनवरती आणि त्याचं आपल्याला व्हिज्युअलाइज दिसतं की ते पेनिट्रेट झालं आहे किंवा ॲब्झॉर्ब झालं आहे. आफ्टर द स्टेडी स्टेट हॅज बीन इस्टॅब्लिश द डॉमिनंट डिफ्युजन मोड इज प्रोबॅबली नो लॉंगर इंट्रा ॲपेंडिक्युलर बट अकर्स थ्रू द मॅट्रिक्स ऑफ स्ट्रॅटम कॉर्नियम. आता त्या स्टेडी पोझिशन म्हणजे त्या आपल्या स्किनवरच्या ॲब्झॉर्प्शनच्या नंतर आपलं डिफ्युजन होणार नाही आहे स्किनवरती, ते आता आपल्या स्किनच्या आतमध्ये म्हणजे स्ट्रॅटम कॉर्नियमच्या मॅट्रिक्समध्ये होणार आहे पेनिट्रेशन. द रेकॉग्नायझेशन ऑफ ट्रान्झिएंट डिफ्युजन अकर्स प्रायमरली बाय फॉलिकल डक्ट्स अँड स्टेडी स्टेट डिफ्युजन occurring primarily through the intact stratum corneum, resulting in a considerable more self-consistent and orderly treatment to the process of precocious absorption. मग इथं त्यांनी मेथड सांगितलेत की कुठल्या कुठल्या मेथड्सनी ते ॲब्झॉर्ब होणार. ट्रान्झिएंट डिफ्युजन अकरिंग प्रायमरली वाय फॉलिकल्स, डक्ट्स, स्टेडी स्टेट डिफ्युजन अकरिंग प्रिमियरली थ्रू द इंटॅक्ट स्ट्रॅटम कॉर्नियम. या एवढ्या सगळ्या मेथड्समुळे ते पेनिट्रेट होणार आहे. त्यानंतर आहे द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अँड इन डर्मल लेअर ॲट द बिगिनिंग ऑफ सर्क्युलेशन. द स्टॅटिक सर्क्युलेशन ॲक्ट ॲज अ रिझर्वॉयर ऑफ अ सिंक फॉर द ड्रग्स. आता लास्ट ॲब्झॉर्प्शन किंवा लास्ट डिफ्युजन मेथड कुठं होती त्याची तर एकदम एंडिंगच्या लेअर डर्मलच्या. कुठलं होतं तर आपलं कुठलं होतं सबक्युटेनियस लेअर होते आपल्या स्किनची, ज्याच्या खालून आपली सिस्टमिक लेअर सर्क्युलेशन स्टार्ट होतं. सो सिस्टमिक सर्क्युलेशन हे आपलं सिंक पण म्हणता येईल ड्रग्सचं. म्हणजे जर एक्सेस झाला असेल ड्रग, जास्त ड्रग अप्लाय केला असेल तर आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये ते इंट्रोड्यूस होणार आहे आणि तिथून ते लेआउट होऊन जाईल आपल्या वेस्ट थ्रू. वन्स इन द जनरल सर्क्युलेशन द ड्रग इज डायल्युटेड अँड डिस्ट्रीब्युटेड रॅपिडली विथ लिटल सिस्टमिक बिल्डअप. मी म्हणल्यासारखं ते त्यानंतर डायल्यूट होऊन जाईल आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशनसोबत आणि वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर निघून जाईल जर त्याची गरज नसेल तर.
मग डिफ्युजन थ्रू अ हॉर्नी लेअर इज पॅसिव्ह प्रोसेस. पॅसिव्ह म्हणजे तुम्हाला ए टी पी म्हणजे काय, तुम्हाला रब करावं लागतं, ठीक आहे. मग ती प्रोसेस पॅसिव्ह असते. द पॅसिव्ह प्रोसेस अफेक्ट्स ओनली बाय द सबस्टन्स being absorbed by the medium in which the substance is dispersed and by ambient conditions. On the other hand, percutaneous absorption is more complicated process. Of each epidermal diffusion is the first phase and clearance from the derm is the second one, which depends on effective blood flow, interstitial fluid movement, lymphatics, and perhaps often factor that combines with dermal constituents. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे आपले प्रिक्युटेनियस ॲब्झॉर्प्शनवाले ड्रग्स असतात त्यांचं ॲब्झॉर्प्शन होणं किंवा पेनिट्रेशन होणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं. मग त्यांचे ते फॅक्टर्स कुठले कुठले इन्फ्लुएन्स करतात, स्पीडअप करतात आपल्या ॲब्झॉर्प्शनला होण्यासाठी. तर सर्वात पहिलं आहे आपलं इंटरस्टिशियल फ्लुइड मूवमेंट, मग आहे लिम्फ, आणि त्यानंतर आपले अदर फॅक्टर्स जे आपल्या स्किनला एनहान्स करतात. Transport of lipophilic drug molecule is facilitated by their dissolution into intracellular lipid around the cell of the stratum corneum. आता ट्रान्सपोर्ट ऑफ लिपोफिलिक ड्रग म्हणजे काय, तर आपले जे लिपिड रिच ड्रग असतात किंवा लिपिडला लविंगवाले ड्रग्स असतात ते डिसोशिएट करतात, ते डिझॉल्व्ह करतात आपल्या स्किनवरती. जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा ते काय होतात, इंट्रासेल्युलर लिपिडपाशी जातात. कुठल्या, तर स्टॅटम कॉर्नियमच्या इंट्रासेल्युलर लिपिडच्या अराउंड ते सेटल डाऊन होतात. आता तुम्ही विचार करा की लायपोफिलिक ड्रग आपल्याला का लागतील. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या स्किनला मॉइश्चर नसेल, ठीक आहे, तर मॉइश्चर लॉक करण्याचं काम आपलं लिपिड करतं. तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे लिपिड आहे आणि जे वॉटर आहे ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. तर जर लिपिडची लेअर असेल तर आपलं जे वॉटर असतं ते ॲब्झॉर्प्शन आणि प्रोटेक्शनचं काम आपलं लिपिड करत असतं, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लायपोफिलिक ड्रग्स लागतात. ॲब्झॉर्प्शन ऑफ हायड्रोफिलिक मॉलिक्युल्स इन टू स्किन कॅन अकर थ्रू पोर्स. हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर वॉटर लविंग मॉलिक्युल्स जे असतात ते आपल्या पोर्स थ्रू और ओपनिंग ऑफ द हेअर फॉलिकल अँड सेबेशियस ग्लँड, बट द रिलेटिव्ह सरफेस एरिया ऑफ दिस ओपनिंग इज बेअरली 1% ऑफ द टोटल सरफेस एरिया. द स्मॉल सरफेस एरिया लिमिटेड द ड्रग ॲब्सॉर्प्शन. जे हायड्रोफिलिक आहेत म्हणजे जे वॉटर लविंग आहेत मॉलिक्युल्स ते ॲब्झॉर्ब होऊ शकतात पोर्स किंवा ओपनिंग्स थ्रू आपल्या स्किनच्या. बट प्रॉब्लेम अशी आहे की ते फक्त 1% सरफेस एरिया देतं ॲब्झॉर्ब करण्यासाठी, जे की खूप कमी आहे ॲब्झॉर्प्शनसाठी. त्यानंतर आहे आपलं फॅक्टर्स अफेक्टिंग स्किन पेनिट्रेशन, जे आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये. आणि मग मी एंडिंगला तुम्हाला सांगेल की ह्यामधले कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला 5 मार्क्ससाठी लिहायचे आहेत आणि कुठले पॉईंट्स तुम्हाला 10 मार्क्ससाठी इन्क्लूड करायचे आहेत. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्किनच्या या टॉपिकसोबत. आणि जर तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या स्टुडंट्सला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन हवे असेल त्यांच्यापर्यंत देखील पोचेल. सो स्टडी वेल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.